बेळगाव महापालिकेच्या सभेत आज मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज बुलंद झाला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी महापालिकेचे परिपत्रके मराठीत द्यावीत अशी जोरदार मागणी केली। या मागणीवरून सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी महाराष्ट्र भाजपचे नेते संग्राम कुपेकर यांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट शब्दात विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भाषांना समान अधिकार दिले आहेत, मग बेळगावात मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेतील परिपत्रके का नाकारली जात आहेत? काही मोजक्या कन्नड समर्थकांनी मराठी भाषेला विरोध दर्शवत संबंधित नगरसेवकांचं पद रद्द करण्याची मागणी केली। मात्र ही मागणी चुकीची असून मराठी भाषिक नागरिकांच्या अधिकारांसाठी मी कायम त्यांच्या सोबत उभा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। आज बेळगाव महानगरपालिकेमध्ये मराठी भाषिक नगरसेवकांनी परिपत्रक मराठीमधनं मिळावं अशी प्रशासनाला विनंती केली, परंतु त्याच्या विरोधामध्ये प्रशासनानं दखल घेतली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये लिहून दिलेलं आहे, लोकसभेमध्ये असू दे किंवा विधानसभेमध्ये असू दे, ज्या ज्या भाषेला प्राधान्य देऊन त्यांच्या भाषेमध्ये त्यांना परिपत्रक समजावं किंवा भाषण करण्याची संधी सुद्धा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये घटनेनं लिहून दिली आहे। आज बेळगाव महापालिकेमध्ये अशाच पद्धतीची मागणी मराठी भाषिक नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली, पण याच्या विरोधामध्ये कन्नड रक्षक वेदिके संघटनेने निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही मराठी भाषिक भगवा झेंडा घेऊन बेळगावमध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काम करत आहोत। भविष्य काळामध्ये मराठी भाषेवरती अशा पद्धतीचा अन्याय कन्नड रक्षक वेदिके संघटनेकडनं जर होत असेल तर मी संग्राम कुपेकर मराठी भाषेसाठी बेळगावमध्ये येऊन तात्परतेने उभा राहण्याची भूमिका घेईन।